आजकालची नाती पाहिली की एक प्रश्न पडतो की आपण खरंच जोडीदार शोधतोय की एक परफेक्ट पॅकेज. कारण आता लग्न म्हणजे प्रेम नाही राहिलाय, ती एक डील झाली आहे. पगार किती आहे, घर स्वतःचं आहे का, गाडी कोणती आहे, फॅमिली स्टेटस काय आहे, सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. पण एक गोष्ट कोणीच विचारत नाही, ती म्हणजे वाईट वेळ आली तर सोबत राहशील का. आजकाल लोकांना रेडीमेड सुख हवं असते, संघर्षात साथ देणारा साथीदार नाही. सगळ्यांना स्टेबल आयुष्य हवंय, पण कोणी अनस्टेबल परिस्थितीत उभं राहायला तयार नाही. आपण म्हणतो मला समजून घेणारा हवा, पण आपण स्वतः किती समजून घेतो. आपण म्हणतो माझ्यासाठी वेळ देणारा हवा, पण आपण स्वतः किती वेळ देतो. नातं म्हणजे दोन परफेक्ट व्यक्तींचा फोटो नव्हे, तर दोन अपूर्ण व्यक्तींचा प्रवास आहे. मतभेद हे होणारच, भांडणही होणार, रुसवे फुगवेही होणार, पण या सगळ्यात जो साथ सोडत नाही ना, तोच खरा जोडीदार असतो. आजकाल सर्व परफेक्ट पार्टनर शोधतात, पण परफेक्ट नातं बनवायला मेहनत घेत नाहीत. लग्नासाठी पैसा लागतो, पण नाती टिकवायसाठी संयम लागतो. लग्नासाठी स्टेटस लागतो, पण आयुष्यभरासाठी विश्वास लागतो. मोठे घर असणे महत्त्वाचे नाही, त्या घरात मानाने मोठं असणं हे महत्त्वाचं. महागडी गाडी असणं महत्त्वाचं नाही, पण आयुष्याच्या कठीण प्रवासात सोबत चालणारा जोडीदार महत्त्वाचा. इंस्टाग्रामवर सगळे परफेक्ट दिसतात, कारण तिथे फिल्टर लावलेलं असतं. पण आयुष्याला फिल्टर लावून चालत नाही ना. वाईट वेळ तर येणारच, तर कधी पैसा कमी होईल, कधी मन दुखावेल, तर कधी परिस्थिती हाताबाहेर जाईल. पण त्यावेळी जो म्हणेल काळजी करू नको, मी तुझ्यासोबत आहे, तोच खरा जोडीदार. एक्सपेक्टेशन तर ठेवा, पण माणुसकी विसरू नका. परफेक्ट पार्टनर शोधू नका, एकमेकांना परफेक्ट बनवण्याची तयारी ठेवा. कारण शेवटी नातं पैशांवर टिकत नाही, नातं स्टेटसवरही टिकत नाही. नातं टिकतं ते एकमेकांना कुठल्याही परिस्थितीत उभं राहण्याची तयारीवर. आणि ज्याच्याकडे ही तयारी आहे ना, त्याच्याकडे खरं प्रेम आहे. खरं आहे ना? कमेंट करून नक्की सांगा.